संजय मी आता 5वी शिकते. आज 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती. या निमित्त मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती. आले किती गेले किती उडून गेले बाळाला, आले किती गेले किती उडून गेले बाळाला, संपला नाही आणि संपणार नाही माझ्या शुभाचा दारा, माझ्या शुभाचा दारा. आजच्या या शुभमय सोहळ्याचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील मान्यवर, ईश्वरतुल्य गुरुजन वर्ग व माझ्या शिवरायांचे मावळेनो, आई जिजाऊचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र, आई जिजाऊचे पुत्र गोरगरीब रयतेचे छत्र, महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, राजाधिराज महाराज श्रीमंत योगी श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा मुजरा, मानाचा मुजरा. सर्वप्रथम आपल्या सर्वांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आदिलशाही निजामशाही सत्ता यांच्या जुलूम अन्यायाने महाराष्ट्राची जनता त्रस्त होती. अशा वेळी दिनांक 19 फेब्रुवारी 1630 मध्ये शिवनेरीवर एका तेजस्वी ताऱ्याचा जन्म झाला. तो तेजस्वी तारा म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके दैवत छत्रपती शिवाजी महाराज. शिवरायांच्या वडिलांचे नाव शहाजी राजे तर आईचे नाव जिजामाता. आई जिजाऊ बाल शिवाला रामकृष्णाच्या गोष्टी सांगत. आई जिजाऊच्या संस्काराने शिवराय घडत होते. त्याचबरोबर तलवारबाजी, गुंडस्वारी देखील शिकत होते. शिवरायांनी मावळ्यांना सोबतीला घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली. कोण होते मावळे? मावळ प्रांतात राहणारे ते मावळे. अंगाने होते राघव, दिसायला साधे भोळे, पाठीला ढाल, कमरेला तलवार, शत्रूला बेजार करणारे, जीवाला जीव देणारे असे होते मावळे. स्वराज्याच्या वाटचालीसाठी शिवरायांनी तोरणा किल्ल्याची निवड केली. तोरणा जिंकून शिवरायांनी स्वराज्याचे तोरण बांधले. त्यानंतर स्वराज्याची घोडादौड वेगाने सुरू झाली. स्वतःची राजमुद्रा तयार केली. कोंढाणा, पुरंदर असे अनेक किल्ले जिंकून पुणे प्रांतावर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. त्यानंतर रायगड किल्ला जिंकून घोरपडे डोंगरावरील प्रतापगड जिंकला. शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याकडे आदितू स्वराज्यावर चालू असताना 1659 साली अफजल खानाच्या रूपात मोठे संकट आले. अफजल खानाच्या रूपातील वादळ प्रतापगडापर्यंत येऊन धडकले होते. अशा वेळी तो चिंतातूर होता. आता महाराजांचं काय होणार? शेवटी प्रतापगडाच्या पायथ्याशी भेट घेण्याचे ठरवले. काय झाले भेटीच्या दिवशी? दिपाडाचा होता अफजल खान. शिवरायांना ठार करण्यात बगले खाली दाबली मानव. दुसऱ्या हाताने केला कट्यारीने वार. शिवरायांचा फाटला अंबर चिंतताने वाचले प्राण. शिवरायांनी चपळाईने खानाच्या पोटावर वाघनखाने हल्ला केला मारा. बिचव्याने खानाचा पोटाळा बाहेर काढला आणि संकटावर केली मात. अफजल खानाशी सामना, शाहिस्त खानाचे आक्रमण, पन्हाळ्याचा वेढा, बादशाहची कैद अशा अनेक संकटातून बाजीप्रभू देशपांडे